नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संध्या खेत्री या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तलाठी भरती 2026 MPSC पॅटर्न प्रश्नपत्रिका, ग्राम महसूल अधिकारी सराव प्रश्नपत्रिका 2 महत्त्वाचे प्रश्न व त्याची उत्तरे. तत्पूर्वी तुम्ही जर संध्या खेत्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. प्रश्न क्रमांक 1. भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली आहे? बघा, भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली आहे? तर भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे की जे कृषी क्षेत्राशी निगडीत होते. पंजाबराव देशमुख यांनी काय केलेलं आहे? भारत कृषक समाजाची स्थापना केलेली आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2. फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष कोण होते? बघा, फॉरवर्ड ब्लॉक पक्षांच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष कोण होते? तर ते कोण होते? सेनापती बापट हे फॉरवर्ड ब्लॉक पक्षांच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष होते. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 3. पुण्याचे प्लेग कमिशनर रॅडची हत्या कोणत्या क्रांतिकारकांनी केली? बघा, पुण्याचे जे प्लेग कमिशनर रॅड होते त्यांची हत्या कोणत्या क्रांतिकारकाने केली होती? तर हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. बघा, तर त्यांची हत्या ही प्रामुख्याने दामोदर व बाळकृष्ण चाफेकर यांनी केलेली होती. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4. जोड्या जुळवा. राजश्री शाहू महाराज आपल्याला दिलेले आहेत की त्या व्यक्ती समाजसुधारक व त्यांचे जन्म ठिकाण. तर त्यांच्या काय जुळवायच्यात? आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. बघा, राजश्री शाहू महाराज, तर राजश्री शाहू महाराज यांची जोडी कुठे लागल की कागल. त्याच्यानंतर नाना शंकर शेठ म्हणजेच मुरबाड. त्याच्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर भगूर आणि बाळशास्त्री जांभेकर पोभरले हे काय आहेत? त्यांचे जन्म ठिकाण आहेत. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या कायद्याने भारतात द्विदल शासन सुरू केले? बघा, भारतात कोणत्या कायद्याने द्विदल शासन सुरू झालेले आहे? तर भारतामध्ये भारत सरकारचा जो 1919चा कायदा झालेला होता त्या कायद्याने काय झालेला आहे की द्विदल शासन सुरू झालेले आहे. पर्याय क्रमांक 3. भारत सरकार कायदा 1919. प्रश्न क्रमांक 6. ऑगस्ट ऑफर 1940 कोणत्या व्हाईसरॉयने जाहीर केली? बघा, ऑगस्ट ऑफर 1940 कोणत्या व्हाईसरॉयने जाहीर केली? तर ती कोणी केलेली आहे? लॉर्ड लिनलिथगो यांनी केलेली ऑगस्ट ऑफर 1940 ही काय केलेली आहे? जाहीर केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1. लॉर्ड लिनलिथगो. प्रश्न क्रमांक 7. खालील घटनांचा योग्य कालानुक्रम ओळखा. बघा, आपल्याला घटना दिलेल्या येतात आणि त्या ज्या काळाने घडलेल्या येतात त्याचं काय करायचे? आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे. बघा, त्याच्यामध्ये प्रथम काय आहे? असहकार चळवळ, जे की कधी झालेली आहे? 1920ला झालेली आहे. त्याच्यानंतर गांधी आयर्विन करार, त्याच्यानंतर पुणे करार आणि त्याच्यानंतर क्रिप्स योजना. म्हणजे सगळ्यात अगोदर काय झालेलं आहे? सर्वात अगोदर असहकार चळवळ झालेली आहे. त्याच्यानंतर गांधी आयर्विन करार झालेला आहे. त्याच्यानंतर पुणे करार झालेला आहे आणि नंतर क्रिप्स मशीन झालेलं आहे. ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 8. डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना कधी केली? बघा, हा प्रश्न खूप परीक्षेला विचारण्यात आलेला आहे की डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना कधी केली? तर ती कधी केलेली आहे? 31 मार्च 1867 रोजी त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 9. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ती कोणत्या वर्षी झालेली आहे? 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10. सत्यशोधक समाजाच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बघा, सत्यशोधक समाजाच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर कोणते विधान बरोबर आहे? तर
सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली, हे विधान काय आहे? बरोबर आहे. त्याच्यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना 23 सप्टेंबर 1873 रोजी करण्यात आली, हे पण विधान बरोबर आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना मुंबई येथे झाली, हे विधान चुकीचं आहे, कारण की सत्यशोधक समाजाची स्थापना ही मुंबई या ठिकाणी झालेली नाही आहे. आणि सत्यशोधक समाजाचे कोषाध्यक्ष महात्मा फुले हे होते, हे पण विधान काय आहे? बरोबर आहे. म्हणजेच आपलं अ, ब आणि ड विधान काय आहेत? बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 11. नुकतीच कोणत्या भारतीय महिला क्रिकेटपटूची ICC हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला? बघा, नुकतीच कोणत्या भारतीय महिला क्रिकेटपटूची ICC हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला? तर कोणत्या महिला क्रिकेटपटूचा ICC हॉलमध्ये समावेश करण्यात आलेला आहे? तर अंजुम चोप्रा ही जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा काय झालेला आहे की या ICC हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 12. देशातील पहिला व्हर्टिकल सी ब्रिज कोणत्या देशात आहे? देशातील पहिला व्हर्टिकल सी ब्रिज कोणत्या राज्यात आहे? तर देशातील पहिला व्हर्टिकल सी ब्रिज हा तमिळनाडू या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संदर्भातील अयोग्य विधान ओळखा. बघा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संदर्भातील अयोग्य विधान ओळखा. तर अयोग्य विधान बघा, नुकतेच 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले, हे काय आहे? बरोबर आहे. त्याच्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे आयोजित करण्यात आले होते, हे पण बरोबर आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील हे होते, हे पण बरोबर आहे. परंतु सातारा येथे तिसऱ्यांदा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, हे विधान काय आहे? चुकीचं आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 14. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 विजेता मिशेल बॅचले कोणत्या देशाचे आहेत? बघा, हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 विजेता मिशेल बॅचले कोणत्या देशाचे आहेत? तर ते कोणत्या देशाचे आहेत? तर ते चिली या देशाचे आहेत. पर्याय क्रमांक 1 चिली. प्रश्न क्रमांक 15. नेमच्या किपगेन या कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत? बघा, नेमच्या किपगेन या कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत? तर त्या मणिपूर या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 16. रितू तावडे मुंबई महापालिकेच्या कितव्या महिला महापौर आहेत? बघा, रितू तावडे मुंबई महापालिकेच्या कितव्या महिला महापौर आहेत? तर रितू तावडे ह्या मुंबईच्या 8व्या महिला महापौर आहेत. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 17. साहित्यभूषण पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आला? बघा, साहित्यभूषण पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आला? तर तो भालचंद्र नेमाडे यांना प्रदान करण्यात आला. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 18. बाफ्टा चित्रपट पुरस्कार विजेता बुंग या भारतीय चित्रपट कोणत्या भाषेतील आहे? बघा, बाफ्टा चित्रपट पुरस्कार विजेता बुंग हा भारतीय चित्रपट कोणत्या भाषेतील आहे? तर हा चित्रपट मणिपुरी या भाषेतील आहे. पर्याय क्रमांक 1 मणिपुरी. प्रश्न क्रमांक 19. आरोग्य हक्क कायदा लागू करणारे पहिले राज्य कोणते? बघा, आरोग्य हक्क कायदा लागू करणारे पहिले राज्य कोणते? तर ते कोणते आहे? राजस्थान हे आरोग्य हक्क कायदा लागू करणारे पहिले राज्य आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 20. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2026 महिला एकेरीचे जेतेपद कोणी पटकावले? बघा, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2026 महिला एकेरीचे जेतेपद कोणी पटकावले? तर ते कोणी पटकावले आहे? एलेना
रायबा किना यांनी पटकवलेले आहे. ऑप्शन क्रमांक ए. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी विद्यार्थी मित्रांनो, संध्या खेत्री या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.